नमस्कार मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या सुखासाठी आणि समाधानासाठी आपण रात्रंदिवस धावपळ करत असतो तीच वासना आपल्या खऱ्या आनंदाची रोज चोरी करत असते. मग यातून बाहेर पडायचा, खरा आनंद मिळवायचा मार्ग कोणता? आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला ह्याच प्रश्नावरचे एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण 24 मेच्या श्री गोंदवलेकर महाराजांच्या अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या प्रवचनावर चर्चा करणार आहोत, ज्याचा मुख्य विषय आहे नाम प्राणाबरोबर सांभाळावे. महाराज अगदी सोप्या भाषेत विचारतात की देवाने आपल्याला ही जीभ दिली आहे ती फक्त इतर गोष्टी बोलून वेळ घालवण्यासाठी दिली आहे का? जर अभ्यासासाठी आणलेली पुस्तके आपण नुसती उशाला घेऊन झोपलो तर आपला अभ्यास होईल का? अजिबात नाही. तसंच आपली प्रकृती चांगली आहे, धट्टेकट्टे पाय आहेत, पण जर त्यांचा उपयोग आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी केला नाही तर मग पाय नसलेले काय वाईट? आपल्यासमोर ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्यांनी प्राणाबरोबर भगवंताचे नाम सांभाळले. महाराज म्हणतात, जसं आपण आपल्या देहावर प्रेम करतो तसंच प्रेम आपण भगवंताच्या नामावर ठेवायला शिकलो पाहिजे. आजकालच्या या धावपळीच्या आणि कलियुगाच्या काळात आपला देवावरचा भाव कमी होऊ शकतो. अश्रद्धा उत्पन्न झाली की समजावं आपलं पाप आड येते. महाराज अतिशय ठामपणे सांगतात, माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर नक्की विश्वास ठेवा. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे, जे योग्य वेळेला नक्कीच उपयोगी पडते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, नाम कधीही व्यवहारासाठी किंवा भौतिक सुखासाठी वापरू नका. नाम हे फक्त नामासाठीच घ्या, तरच तुम्हाला खरा आनंद मिळेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो महाराज मांडतात ते म्हणजे वासना. वासना आपल्या आनंदाचा भंग करते, ती आपल्या समाधानाची चोरी करते. ज्या समाधानासाठी आपण एवढी खटपट करतो ते समाधान वासना हिरावून घेते. पण यावर उपाय काय? तर नामस्मरण. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. जर आपण सतत नामात राहिलो तर हळूहळू वासनेचा अंत होऊन आपल्याजवळ केवळ निव्वळ आनंद शिल्लक राहील. थोडक्यात सांगायचं तर दिवसातून काही वेळ तरी नामात घालवण्याचा ठाम निश्चय करा. विकल्पाच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन एवढीच प्रार्थना करा की तुझ्या नामाचे मला प्रेम दे. सुरुवातीला आपण विसरू, पण आपण आपल्या जिभेला या नामाचा चाळाच लावून घ्यायला हवा. सवयीने ते आपोआप आठवू लागेल. तर मंडळी, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आपणही जिभेला नामाचा चाळा लावण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच नवनवीन आणि अर्थपूर्ण व्हिडिओंसाठी पूजा अँड बुधा व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.